या तेलाचे एकदाच 30 थेंब तुमचा दवाखाना कायमचा करतील बंद, असं थंबनेलमध्ये तुम्ही वाचलं असेल. आणि जे सत्य आहे तेच सांगतो. जेवढे काही मनुष्याला रोग उद्भवतात शरीराचे, ते शरीराचे सर्व रोग आपण काय घेतोय, काय खातोय, आपणास आहारामध्ये काय सवय आहे, आत्तापर्यंत आपण काय काय खाल्लेलं आहे, आणि ते बरोबर लक्षात ठेवा. तुम्ही किती जरी दडवण्याचा प्रयत्न केला की मी हे खाल्लं नाही, मी ते खाल्लं नाही, तरी शरीर तुमचं कधी खोटं बोलत नाही. शरीर कधी खोटं बोलणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही कितीही गोष्टी अंधारात केल्या तर त्या भगवंतापासून कधी चुकणार नाही. मुद्दाम सांगतोय या गोष्टी. कोणते 3 थेंब वापरायचे? तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवर्जून लाईक करा. हे सहजासहजी असं पुस्तकातलं वाचलं आणि ते मी तुम्हाला सांगितलं असं मी कधीच सांगत नाही. जवळजवळ आठवडा 1.5 आठवडा झालं व्हिडिओ बंद आहेत. मला जेव्हा भगवंताचा आदेश मिळेल तेव्हाच मी व्हिडिओ काढतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. उगा हा माझा बिझनेस नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर कोणताही तुम्ही माझा उपचार करत असाल चॅनलवरचा, तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब, लाईक करत जावा. सबस्क्राईब न करता जर तुम्ही उपचार करत असाल तर तो उपचार तुम्हाला लागू होणार नाही किंवा त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. हे स्पष्ट मी सांगू इच्छितो. सत्य बोले माझी वाचा. कारण हे व्यवसाय म्हणून मी याच्याकडे पाहतच नाही. फक्त जगकल्याण, सर्व लोकांचं शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावं. आता काही जण एवढे वेडे आहेत, लक्षात ठेवा. त्यांना व्हिडिओ कुठे आहे, सबस्क्राईब कसं करायचं, लाईक कसं करायचं हे सुद्धा कळत नाही. व्हिडिओ अर्धवट बघतात, शॉर्ट व्हिडिओज बघतात. त्यांना पूर्ण व्हिडिओ कुठे असतो हे माहीत नसतं आणि उगं वेड्यासारख्या कमेंट्स करतात. नका करू अशा कमेंट्स. सांगणं हे माझं कार्य आहे. त्याची अद्दल आपणास लगेच घडेल. हे दम मी कुणालाही देत नाही. सहज बोलणे माझ्या तोंडातून बाहेर पडते. हे हित उपदेशासाठी आहे. याच्यामध्ये या गोष्टी मी फायद्यासाठी करत नाही. त्याच्यामुळं व्हिडिओ तो कुठे आहे, चॅनलचं नाव काय दिलेलं आहे त्या चॅनलवर जावं आणि तो पूर्ण व्हिडिओ. चॅनलला वरती गेल्यानंतर तुमचा हात सबस्क्राईब बटनावरती गेला पाहिजे. सबस्क्राईब करून जर तुम्हाला फरक नाही पडला औषधाचा, उपाय काही 7 दिवस करायचे, काही 3 दिवस करायचे असतात, काही 21 दिवस करायचे असतात. 21 दिवस करावा लागणारा उपाय जर तुम्ही 3 आणि 4 दिवस केला आणि सर फरक काहीच पडला नाही मला, आपण सांगितलेला उपाय केला, अरे बाळा 21 दिवस जो उपाय सांगितला तो 21 दिवस करायचा. लक्षात ठेवा. आता हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. आणि चॅनल 9-10 चॅनल आहेत माझे. कुठल्याही चॅनलवरचा व्हिडिओ असेल तो फायद्याचाच असणार आहे, तोट्याचा कधीही तुमच्यासाठी असू शकत नाही. चॅनलला सबस्क्राईब, लाईक करत जावा. शेवटी आपली इच्छा.
करायलाच पाहिजे असं काही नाही, अनुभव घ्या, लक्षात येईल. तर शरीरातील जवळजवळ मनुष्याला होणाऱ्या सर्व रोगापैकी 80% रोग, मग तो रोग तुम्ही नाव घ्या, मधुमेह असेल, कॅन्सर असेल, किंवा तुम्हाला आलेली नपुंसकता असेल, किंवा तुमच्या म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल असतील, किंवा किडनीच्या संदर्भात असतील, त्वचेच्या संदर्भात असतील, 80% रोग हे खाल्लेलं अन्न आपण पचन व्यवस्थित न झाल्याने होतं. तर आतापर्यंत तुम्ही काहीही खाल्लेलं असेल, तुम्ही मस्त मी नाही खाल्लं म्हणताय, परंतु शरीर खोटं बोलत नाही. शरीर ते तुम्हाला बाहेर काढून दाखवल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा, ते निघतंच. मग काही रोग कोणताही असेल, त्याच्यामुळं असत्य बोलू नका. तुम्ही जरी असत्य बोलला तरी हे 2 CCTV हे तुम्हाला पाहण्यासाठी फक्त भगवंताने दिलेले नाहीत. तुम्ही काय काय करणार आहात किंवा आतापर्यंत तुम्ही काय काय केलेलं आहे, अंधारात असू द्या, उजेडात असू द्या, ते सर्व प्रक्षेपण भगवंताजवळ आहे. त्याच्यामुळं कोणतंही कृत्य करताना विचार करत, तुम्हाला त्रास कोणताही असेल, मुतखड्याचा त्रास असेल, म्हणजे किडनी स्टोनचा किंवा गॉल ब्लॅडर स्टोनचा त्रास असेल, पित्ताचा त्रास असेल, पोटदुखीचा तुम्हाला त्रास असेल, मूळव्याधाचा त्रास असेल, फिस्टूल आहे, फिशर आहे, याचा कोणताही तुम्हाला जरी त्रास असेल तर या तेलाचे 30 थेंब आठवड्यातून फक्त एकदाच घ्यायचे आणि तेही थेंब कोमट पाण्यामधून घ्यायचे आहेत. 15 वर्षाच्या खालील मुलांनी घ्यायचं नाही. हे 15 वर्षाच्या पुढील व्यक्तींसाठी हे 30 थेंब आहेत. अगदी 20 थेंबापासून सुरुवात करा. तुमचा कोटा जर जड असेल तर मग पुन्हा 25 थेंब करा, पुन्हा 30 थेंब करा. आणखीन जड तुम्हाला वाटतोय तर 35 थेंब करा. परंतु ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी, म्हणजे आठवड्यातून एकदा घ्यायचं आहे फक्त हे. आणि सर्व आजारावर, जे पचनसंस्थेविषयी सर्व जे काही आजार आहेत त्या सर्व आजारावर हे कंट्रोल करतं. पोट तुमचं साफ झालं, नको असलेले पदार्थ पोटामध्ये साचून राहिलेले असतात, त्याच्यामुळं वात वाढतो, गुडघेदुखी वाढते, कंबरदुखी वाढते. लक्षात ठेवा, पोटामध्ये गॅसेस होतात. शिवाय मूळव्याधाचा त्रास होतो, अन्न नीट पचत नाही, भूक लागत नाही, आणि मग सगळंच डिस्टर्बन्स, सर्व लाईफच डिस्टर्बन्स होतं. किंवा गुदद्वाराची, म्हणजे जिथून मल बाहेर पडतो, किंवा लघवीची जळजळ होते, खाज होते, आग होते. हे जर टाळायचं असेल तर एरंडेल तेल, सर्वांना माहीत आहे एरंडेल तेल, कास्टर ऑइल असं म्हणतात त्याला. हे कास्टर ऑइल जे मेडिकलमध्ये मिळतं, कच्चं घेऊ नये. मेडिकलमध्ये असलेलं कास्टर ऑइल जे पिण्यायोग्य असतं, ज्याच्यामध्ये योग्य कॉन्सन्ट्रेशन ठेवलेलं असतं, ते तेल एक्सपायरी डेट त्याच्यावरची पाहून घ्यावं. आणि आठवड्यातून फक्त एकदाच हे तेल सकाळी 7 वाजता, ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी 7 वाजता हे तेलाचे कोमट पाण्यामध्ये एक अर्धा ग्लास कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये याचे 20 ते 30 थेंब घ्यायचे. हे घेतल्यानंतर पुन्हा फक्त पाणी पित राहायचं, दुसरं काही करायचं नाही. तुमच्या लक्षात येईल
हे तेल घेतल्यानंतर बरोबर 1 तासाने, कोटा कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, 1 तासाने 1.5 तासाने तुम्हाला सलग पहिला घट्ट जुलाब होईल, पोटातील सगळा गॅस जवळजवळ निघून जाईल, दुसरा पातळ जुलाब होईल. लक्षात ठेवा, जुलाब करताना तुम्हाला जिथे जुलाब करताय तिथे तुम्हाला बसूसुद्धा वाटणार नाही, एवढी घाण पोटातून तुमच्या बाहेर पडेल पहिल्यांदा घेतात चालतं. आणि पुन्हा आठवड्यातून एकदाच करायचं आहे. बरं, हे करत असताना लक्षात ठेवा, जरा थोडासा विकनेस जाणवतो, तो जर जाणवायला लागला तर फक्त लिंबाचा सरबत करून प्यायचं आहे. आणि ज्या वेळेला 3-4 जुलाब होतील त्यावेळेला 3-4 जुलाब झाल्यानंतर तुम्हाला पूर्णतः फ्रेश वाटेल. लक्षात ठेवा, जे तुम्हाला सदैव आळस किंवा झोप वाटते ते तुमचं पूर्णपणे नाहीसं होईल. मात्र त्या दिवशी सकाळी त्या वेळेला जुलाब झाल्यानंतर तुमचे थोडासा भात आणि मुगाच्या डाळीचं वरण हे घ्यायचं आहे. हो सॉरी हो हे घ्यायचं आहे. हा स्लाइटली आहार आहे. आणि मग सायंकाळपासून नेहमीप्रमाणे तुमचं जेवण तुम्ही सुरू करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. उपचार तेव्हाच उबेड होतील. मी पुन्हा एकदा सांगतो की ही भगवंतानी दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत मोफत आणून पोचवण्याचा मी प्रयत्न करतो. त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री योगीराज स्वामी समर्थ, हरिहर महाराज की जय. विठला 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 विठला.